सांगली महापालिकेसाठी महाविकास आघाडी एकत्रित लढणार. जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटलांची घोषणा. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक एकत्रित लढवण्याची घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगलीत केलेली आहे. जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटलांनी एकत्रित बैठक घेत आगामी महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, ठाकरे गट आणि राजू शेट्टी आणि इतर समविचारी पक्षांना एकत्रित घेऊन निवडणूक लढवणार असल्याचे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे. आता आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे नेते सन्मान्य जयंतराव पाटील साहेबांनी आणि आपल्या जिल्ह्याचे खासदार विशालजींनी आज काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक ठाम भूमिका घेतलेली आहे. येणारी सांगली महानगरपालिकेची निवडणूक आम्ही महाविकास आघाडी आणि समविचारी पक्ष म्हणून एकत्रित ताकदीने लढणार आहोत. सांगली शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते मूलभूत प्रश्न जे मागच्या 5 वर्षाच्या कालावधीत राज्यात आणि देशात भाजपची सत्ता असताना सुद्धा जे सुटले गेले नाहीत प्रश्न, मोठमोठे जे टेंडर काढले गेले आणि टेंडरची कामं ही पुरी जी झालेली नाहीत, अशा अनेक विषय सांगलीकरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. हे प्रश्न घेऊनच आम्ही सांगली महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहोत. मला खात्री आहे, मी आता इतर बारकाव्यांवर आज बोलणार नाही, कारण येणाऱ्या निवडणुकीच्या कालावधीत अनेक प्रसंग, अनेक सभा होतील, ज्याच्यात अनेक गोष्टी बोलता येतील. पण हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही ही निवडणूक ताकदीने लढू. सध्या जर आपण सांगली काँग्रेस बघितली तर ती विखुरलेली दिसते आपल्याला. काँग्रेसचा अध्यक्षपद सुद्धा एकच आहे. अजिबात विखुरलेली नाही. उलट पूर्वी काँग्रेसचा कार्यकर्ता सक्षम असल्याची दिसत नाही. असं काही नाही. उलट विखुरलेली नाही, उलट पूर्वी विखुरलेली होती. आणि आता उलट जे विश्वजित कदम, विशाल पाटील, आम्ही म्हणून जे काही काँग्रेसचे कार्यकर्ते आज सांगली शहरात काम करतात, आजी माझे नगरसेवक जे काम करत आहेत ते काँग्रेसच्या विचारांनी ताकदीने काम करत आहेत. आज आम्ही सगळी एक चांगली टीम म्हणून काम करणार आहोत आणि शहराध्यक्षपदाचा निर्णय झालेला आहे, तो अवघ्या 1-2 दिवसातच जाहीर होईल. मला एवढंच सांगायचं आहे की हे सगळं ताकदीने आम्ही निवडणूक लढतोय. काँग्रेस ताकदवान आहे, मुळात रुजलेली काँग्रेस आहे. तुम्ही पाहाल येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये चांगले सक्षम उमेदवार काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या पॅनलमधून लढतील आणि ते सगळे निवडून सुद्धा येतील. म्हणून काय कुठं काय नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित किंवा जे कोणी आमच्याबरोबर या आमच्या आघाडीच्या मध्ये सहभागी होतील त्या सर्व पक्षांना घेऊन आम्ही ही निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे. आज सकाळीच खासदार विशाल पाटील आणि माजी मंत्री विश्वजित कदम साहेब यांच्याबरोबर आमची प्राथमिक चर्चा झालेली आहे. पुढच्या 2-3 दिवसात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख लोक, या शहरातले काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि आघाडीतले इतर घटक पक्ष यांच्या चर्चा होतील आणि आमची महाविकास आघाडी या शहरामध्ये सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेत संयुक्तपणाने, एकसंघपणाने या निवडणुकीत लढेल. या शहराला महाराष्ट्रातल्या इतर शहरांपेक्षा मागं ठेवण्याचं काम हे सध्याच्या सरकारकडून झालेलं आहे आणि या शहरातले असे अनेक प्रश्न आहेत जे अतिशय महत्त्वाचे आहेत. ते सोडवण्यात देखील ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना यश मिळालेलं नाही. आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या महानगरपालिकांचा विकास वेगानं होत असताना सांगली महानगरपालिकेकडे शहराचं, राज्य सरकारचं अलीकडच्या काळात दुर्लक्ष झालेलं आहे आणि म्हणून सांगली, मिरज, कुपवाड या शहराच्या अनेक प्रश्न एकत्रित घेऊन आम्ही लोकांच्या प्रश्नावर आधारित ही निवडणूक लढवणार आहोत आणि मला खात्री आहे की काँग्रेस पक्ष, ज्यांची या शहरामध्ये महत्त्वाची ताकद आहे, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि इतर सर्व आमच्यावर येणारे पक्ष हे एकसंघपणाने लढले तर नक्की या शहरात आमची महाविकास आघाडीची सत्ता येईल
आणि या शहराचा विकास अधिक वेगानं करण्याचं काम आम्ही जरूर करू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.